नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमातून आपण विविध आजारांची अगदी मुळापासून माहिती जाणून घेतो. बऱ्याचदा असं होतं, आपल्याला उठता बसताना त्रास होतो, हातपाय जड होतात, मुंग्या येतात, पाठ दुखते, मान दुखते, डोळ्यासमोर अगदी अंधारी पसरते. हे असं का होतं याचं कारणच आपल्याला कळत नाही, पण यावर उपचार मात्र नक्कीच आहेत. या सर्व लक्षणांवर ॲक्युपंक्चरच्या सहाय्याने उपचार केले जातात. इतरही अनेक आजारांवर ही उपचार पद्धती रामबाण ठरते. या सगळ्याबाबत आणि मुळात ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे मेंदू, मणका, गुडघ्यांवर विना औषध ॲक्युपंक्चर. ज्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया हे पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. ते गेल्या 25 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून वैद्यकीय शिक्षण घेतलंय. तसंच कोलकाताहून पेन मॅनेजमेंट मधून त्यांनी फेलोशिप मिळवली आहे. ते इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव आहेत. हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते सदस्य आहेत. त्यांनी लिहिलेल्या स्लीप डिस्क आणि ऑटो इम्युन डिसऑर्डरवरील रिसर्च पेपरसाठी त्यांना गोल्ड ऑक्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर मधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि भाग 2 अशी ही 3 पुस्तकं आहेत. डॉक्टरांनी आजवर लाखो रुग्णांवर ॲक्युपंक्चरच्या सहाय्यानं यशस्वी उपचार केलेले आहेत. ते मुंबई, इंदौर, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्लीत रुग्णसेवा देतात. डॉक्टर, आपण ॲलोपॅथी तज्ज्ञ आहात, पण तरीही ॲक्युपंक्चरच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार करावे यात आपल्याला विशेषता का वाटली? विशेष म्हणजे ड्रगलेस आहे, म्हणजे औषधच नाही कुठलं. हे लोकांना नवल वाटेल की विना औषध उपचार कसं होऊ शकतं, तसं मला पण वाटलेलं. त्याच्यामुळं यामध्ये आलो मी. गुडघेदुखी, मणक्यांचे विकार असे ऑपरेशन पण आपण टाळू शकतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी काय चांगलं पाहिजे आपल्याला. या औषध उपचार पद्धतीमध्ये आपण रोगाचं मूळ शोधून उपचार करतो, जेणेकरून आपण अनेक रुग्णांना त्यांच्या रोगातून मुक्ती देऊ शकतो. आपण आता पाहतो की बरेच लोक औषध आयुष्यभर खात राहतात, तर आपण त्याच्यातनं त्यांना मुक्त करू शकतो. तर असं बराच मला समाधान झालेलं आहे. मेन म्हणजे मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. ॲलोपॅथीला आज कसं पाहतात की झटपट उपचार होतो, तर ॲक्युपंक्चरमध्ये पण असे आपण झटपट उपचार देऊ शकतो. सिम्प्टोमॅटिक तुम्हाला जर मुळातून दुरुस्त करायचं तर वेळ लागतो, परंतु मी झटपट देऊ शकतो. मी समाधान दिला आणि मी लोकांना इम्प्रेस करू शकतोय. असं नाही की मी उपचार करतोय आणि म्हणतोय की 4-6 महिन्याने त्याचा परिणाम येईल. परिणाम झटपट देतोय, इम्प्रेस करू शकतोय आणि लोकांना पण बरं वाटतं. आपण सांगितलं की ॲक्युपंक्चर मध्ये औषधच घ्यायची नसतात, मग हे उपचार केले तरी कसे जातात? हे आपलं शरीर आहे, याच्यावर आपण पूर्ण जाळं पाहतोय. हे सगळे मेरिडियन्स आहेत बॉडीमध्ये. जसं आपण एक घर पाहतो, घरामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या वायरिंग असते आणि TV असतं, लॅपटॉप असतं, कॉम्प्युटर असतं, बऱ्याच काही गोष्टी असतात. तसे शरीरामध्ये असे अवयव आहेत बरेच, आणि हे सगळे मेरिडियन्सने जोडलेले आहेत. घरातली लाईट गेली एखाद्या ठिकाणची, एखादा बोर्ड खराब झाला, तर एखाद्याला किडनीचा आजार झाला किंवा एखाद्याला पोटाचा आजार, असं तुम्ही एक कॉमन म्हणून सांगतोय की कॉन्सेप्ट कसा आहे. तर हे जे मेरिडियन्स आहेत हे तुमच्या शरीरातले रक्तवाहिन्या असो किंवा नर्व्ज असो, ह्या सगळ्यांना कार्य करण्यासाठी मदत करतात आणि ते सगळे पूर्ण शरीराचं जाळं एकमेकांना सांभाळून एक घर तयार होतं. तसं हे आहे. पूर्ण शरीरातच लाईट गेला, पूर्ण घरात गेला तर कसा अंधार होतो, तसा या शरीरात पण अनेक अवयव खराब झाले तर तसा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपल्याला जर माहिती आहे मेरिडियन्स लाईन आहे, वायरिंग कसे आहेत, तर आपण त्याच्यावर उपचार करून ते अवयव, ते सांधे, ते मांसपेशी हे आपण दुरुस्त करू शकतो. हे एकदम सोप्या पद्धतीत सांगितलं. खरं तर थेअरी फार वेगळी आहे. त्याचं 4-4.5 वर्षाचं बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज मी जिथं शिकलो तिथं 4-4.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. तर मी एक शॉर्टमध्ये सगळ्यांना कळाव्या भाषेत सांगितलं. अगदी आपण सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि आपण जे मॉडेल दाखवताय त्यावर सुद्धा आम्हाला लहान लहान पॉइंट्स दिसत आहेत, जे आपण सांगितले की महत्वाचे पॉइंट्स असतात आपल्या शरीरातील. पण या पॉइंट्सवर आपण उपचार करता, म्हणजे ॲक्युपंक्चर मध्ये नेमकं काय करता डॉक्टर? हे जे पॉइंट्स आहेत, जसं आपण सर्दीचा पेशंट आहे, त्यांना 5-7 औषधं लिहून दिले. दम्याचा आहे त्याला दिले,
तसंच आम्ही ज्यावेळेला रुग्णांची नाडी तपासतो, जीभ तपासतो, हे महत्वाचं आहे ॲक्युपंक्चरमध्ये. तर त्याप्रमाणे ज्यावेळेला आम्ही पाहतो की ह्या शरीरामध्ये काय त्रास आहे, लंगमध्ये हीट आहे का, लिव्हरमध्ये आहे का, पोटामध्ये आहे का, रक्तात उष्णता आहे का, स्प्लीन प्लिया कमजोर आहे, आतमध्ये कुठल्या मांसपेशी कमजोर आहे, ते मांसपेशीचं कुठल्या मेरिडियनशी लिंक आहे, तर त्याच्यावर ह्या चॅनल्स आहेत, त्याच्यावरती आम्ही लहानग्या अशा निडल्स असतात ते लावून आपण उपचार देतो. सगळं डिस्पोजेबल आहे, त्याच्यामुळे त्या निर्जंतुक असतात सुया हे लोकांना वाटतं, तर तसं काही नाही आहे. हल्ली डिस्पोजेबलच वापरण्यात येतं, त्याच्यामुळे तो काही धोका नाही आहे. आणि आमच्या सगळ्या क्लिनिक्समध्ये हे सगळं व्यवस्थित सगळं सांभाळलं जातं की रुग्णांना फायदाच व्हायला पाहिजे, जे काय आहे ते फायदाच झाला पाहिजे. म्हणजे लहान लहान सुया टोचून आपण हे उपचार करता. साधारण सर्व आजारांवर ॲक्युपंक्चर प्रभावी ठरतं. सर्वच, मी जसं सांगितलं, एक घर आहे हे शरीर, त्याला आम्ही ह्या सगळ्या चेतना प्रवाहांनी जोडलं तर आमचा अप्रोच सगळ्याच ऑर्गन्सवर आहे, सगळीकडे कनेक्शन आहे. जर आपल्याला कनेक्शन माहीत आहे तर त्या अवयवांना आपण दुरुस्त करू शकतो. फक्त हार्निया, हायड्रोसिल, कॅटरॅक्ट ह्या गोष्टी आम्ही घेत नाही ट्रीटमेंटला, पण बाकी सगळे जेवढे पेन, पॅरालिसिसचे केसेस, महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज आहे, ओबेसिटी आहे, वंध्यत्व आहे, मुलं होत नाही, संतती नाही, ह्या सगळ्यांवर आपण उपचार करतो ॲक्युपंक्चरने, ते शक्य आहे. त्यातल्या त्यात प्रामुख्यानं कोणत्या आजारांवर ॲक्युपंक्चर अधिक प्रभावी ठरतं? हल्ली कसं आहे की 10 पैकी 7 घरं जर पकडले तर प्रत्येक घरामध्ये कोणीतरी वेदनाशामक औषध खातं आणि 10 पैकी 10 मध्ये वेदनाशामक औषधं प्रत्येकाच्या घरात आहेत. तर ह्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून ॲक्युपंक्चर बघा, कारण की हल्ली आपण सगळीकडं ऐकतो की पेन किलरनी किडनीवर परिणाम होतो, लिव्हरवर परिणाम होतो. मूळ काय आहे की तुम्ही औषधं खाऊन फक्त तुमच्या मेंदूला कळत नाही कुठं दुखतं. म्हणजे एखाद्या घराला आग लागली ना, आंधळा आहे तर तो जळणार नाही असं नाही आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला त्याचं मूळ कारण शोधून, गुडघे दुखी असेल तर त्याच्यात ऑइलिंग कमी पडतं, तर त्याला उपचार करावा लागेल. तर ॲक्युपंक्चरने पेन किलिंग असं नॅचरल आहे आणि आतमधून उद्देशून आहे की आपल्याला कुठे ते दुरुस्त करायचं आहे. अर्थात आपण एवढी महत्त्वपूर्ण माहिती देताय, सखोलपणे सांगताय, म्हणजे नक्कीच ॲक्युपंक्चर उपचार पद्धती ही प्रभावी असेलच. पण साधारण किती दिवसात किंवा किती महिन्यांमध्ये रिझल्ट पाहायला मिळतो? रिझल्ट मी सांगितल्याप्रमाणे झटपट दिसतो. गुडघेदुखी असो, फ्रोझन शोल्डर, खांदादुखी असो, मणक्याचं दुखणं असो, आमचा प्रयत्न पहिल्या 5-10 दिवसामध्ये तोच असतो की झटपट गुण द्यायचा. कारण की कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये, मग ती ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, ॲक्युपंक्चर, कंप्लायन्स मस्ट आहे. कंप्लायन्स म्हणजे रुग्णांनी व्यवस्थित वेळेवर उपचार घेणे. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं काय की त्याला इम्प्रेस करायचं. तर ते आम्ही इम्प्रेस पहिले बरोबर करतो, त्याला परिणाम दाखवतो, त्यानंतर ते बरोबर नियमित उपचार घेतात. आम्ही समजून सांगतो की तुम्ही रेग्युलर घेतलं तुमचा सांधा किंवा तुमच्या मणक्यातली डिस्क कशी व्यवस्थित होईल, त्याप्रमाणे ते घेतात नंतर. अगदीच. आपण सांगितलं की झटपट उपचार देणारी अशी ही उपचार पद्धती आहे, बरोबर. पण ही पेन किलर सारखी उपचार पद्धती नाहीये ना डॉक्टर? म्हणजे झटपट आणि तात्पुरता फायदा किंवा तात्पुरता परिणाम यात फरक आहे. ही उपचार पद्धती कशी आहे? कुठलाही रुग्ण असो, गुडघ्याचा असो, खांद्याचा असो का स्लिप डिस्कचा असो, आम्ही पहिले पाहतो याचं कारण काय. एखाद्याला मार लागल्याने होतं, एखाद्याला मार लागला नाहीये पण रात्री झोपलेला आणि सकाळी कंबर धरून उठला आणि पूर्ण पायात मुंग्या येतात. पण ह्याच्यामध्ये काय असेल की मांसपेशींमध्ये कुठेतरी विकनेस असेल ज्याच्यामुळे त्याला होतं, किंवा त्याचा बसण्याचा जॉब जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्या शरीराच्या घटकांमध्ये काहीतरी परिणाम झाला, त्याच्यामुळे त्याचे जे मसल्स आहेत मणक्यांचे ते त्याला व्यवस्थित धरू नाही शकत आहे. तर आम्ही हे शोध करतो की ते जे मसल्स आहेत ॲक्युपंक्चर प्रमाणे लिव्हरची एनर्जी त्यांना पोहोचते, तर त्याची एनर्जी कशी वाढवता येईल हे करून ज्यावेळेला आम्ही करतो तर हे टेम्पररी नाही आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे टेम्पररी उपचार तर झटपट देता येईल, परंतु तुम्हाला जर पूर्ण आतमधून दुरुस्त करायचं तर 2-4 महिन्यावर लागू शकतात. 100 पैकी 90% लोकांना फार चांगला गुण येतो. 5-10 टक्क्यांना कधी उशीर लागू शकतो, 1-2% कधी रेजिस्टन्स पण असू शकेल. म्हणजे आपल्या ट्रीटमेंटमध्ये रुग्णांकडून सुद्धा खंड पडता कामा नये, त्यांनी त्याबाबत तेवढं प्रामाणिक आणि नियमित राहणं आवश्यक आहे. डॉक्टर, आपण सांगितलं की बारीक सुया टोचून आपण ॲक्युपंक्चरचे उपचार केले जातात. अर्थात यासोबतच इतरही साहित्य वापरले जात असतील. हे साहित्य कोणते आहे? साहित्य आमचं कॉमन म्हणजे या निडल्स, या सुया, वेगवेगळ्या आकारांच्या सुया आहेत त्या. या ज्या निडल्स आहेत या 1 इंची आहेत. ही आता 1 निडल घेतली मी आणि मी लेफ्ट हँडनी लावतोय.
मी डावखुरा नाही आहे. तर ह्याच्यामध्ये पण एक स्टोरी आहे की मला 12वीच्या अगोदर एक ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये माझा हा राईट हँड जो आहे त्याच्यामध्ये मुवमेंट्स कमी झाल्या, म्हणजे हाफ पॅरालिसिस झाल्यासारखं झालं. मला लिहायचं पण येत नव्हतं. डॉक्टर तुम्ही ते काढलं तरी बरोबर. तुम्हाला भीती वाटते? अह. तर हे पहा, हे आपण निडल काढली, ह्याच्यातनं रक्त पण येत नाही. ही जी निडल आहे ही एवढी बारीक आहे की ॲलोपॅथीची आमची जी निडल आहे त्याच्या बोरमध्ये 4 निडल जाऊ शकतात. त्याच्यामुळे ही एकदम थिन आहे, दुखत नाही. लहान लहान मुलांना आनंदाने लावून घेतात. आणि मी जे स्टोरी सांगत होतो की मी डावखुरा नाही, मी डाव्या हाताने लावली, कारण की पहिलं वर्ष मी 6 महिने MBBS मध्ये डाव्या हाताने लिहून काढलेला आहे, कारण की माझा हा उजवा हात कमजोर होता. तर हा बरा कसा झाला, माझ्या वडिलांनी 9 महिन्याला ॲक्युपंक्चर उपचार दिलेला आहे, पूर्ण नीट झाला. आता मी सीझन बॉलनी पेस बॉलिंग पण करू शकतो, एवढा चांगला झालेला आहे. तर निश्चितच मला एवढे फायदे झाले स्वतःला, ते आता मी रुग्णसेवा देत आहे. म्हणजे ॲक्युपंक्चर ही उपचार पद्धती किती प्रभावी आहे याचं आपण एक उदाहरणच आम्हाला दिलेलं आहे. आपण या सुयांव्यतिरिक्त कोणते साहित्य वापरले जातात आणि या ट्रीटमेंट दरम्यान कोणत्या तपासण्या केल्या जातात रुग्णाच्या? हे जी निडल आहे ही काही, आता रुग्ण माझ्याकडे आला, मी त्याला पॉईंट्स लिहून दिले व त्याची तपासणी करून, त्यानंतर जे पॉईंट्स लिहून दिले हे स्टँडर्डाइज जागतिक आरोग्य संघटनेने जे ठरवलेले पुस्तक आहे त्याप्रमाणे मी लिहून देतो. हे पॉईंट्स जगातल्या कुठल्याही पाठीवर गेला ॲक्युपंक्चरिस्टला कळणार ते की यांना उपचार काय दिले, एवढा आम्ही स्टँडर्डाइज ट्रीटमेंट करतो. तर हे निडल्स आम्ही लावल्यानंतर त्याला वायरिंग करतात मशीननी आणि 9 व्होल्टचं एक सूक्ष्म करंट त्याच्यामध्ये सोडतात, ज्यांनी ते उत्तेजना दिली जाते. चायनामध्ये मी जिथं होतो बेजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेजला, तिथे फक्त निडल लावून रोटेट करायचे, पण ते रोटेट करणं थोडं बुचरिंग म्हणजे वेदनादायी, जसं तुम्हाला पाहायला गेलं नाही मी निडल लावलेली तसं आहे. तर ह्याला मशीनने आम्ही उत्तेजित करतो. तसंच ह्या जे निडल्स आहेत त्याला मॉक्सा नावाची एक स्टिक असते त्याच्याने हिट करतो, ॲक्युपंक्चर बिंदूंना त्या स्टिकनी पण हिट करतो, लेझरनी स्टिम्युलेशन देतो, ज्याला भीती वाटते सोयांची लेझरनी स्टिम्युलेशन देतो. परंतु निडलनी जे काम होऊ शकतं ते फार फास्ट आहे. आणि जे आता आमचे लिमिटेड क्लिनिक्स आहेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, तर दिल्ली, इंदोर, तर प्रत्येक वेळेला लांब लांबचे पेशंट येऊ नाही शकत नेहमी. तर ह्यांच्यासाठी पण एक कॅटगट एम्बेडिंग, म्हणजे ॲक्युपंक्चरचे निडलच्या ऐवजी कॅटगटचे छोटे छोटे पीसेस वेगवेगळ्या ॲक्युपंक्चर पॉईंट्सला टाकतो आम्ही. 8 दिवसात एकदा या 15 दिवसात एकदा या, असं पण होऊ शकतं. पण गांभीर्य काय आजाराचा त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. डॉक्टर, आजकाल अनेक जणांचा 9 ते 5 असा एक जॉब असतो, म्हणजे अनेक जण हा जॉब करतात आणि लॅपटॉप समोर बसलेले असतात किंवा कम्प्युटर समोर बसलेले असतात किंवा घरीही या टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केला जातो. त्यामुळे मानदुखी आणि पाठदुखी अनेकदा उद्भवतात, इतर दुखणीही उद्भवतात. मानदुखी, पाठदुखीवर ॲक्युपंक्चर कसं प्रभावी याला ठरतं? आम्ही सॉफ्टवेअर सिंड्रोम म्हणतो, एकदम शॉर्टकटमध्ये. कारण की बसून बसून मणक्यांची झीज वरच्यावर वाढत चालली आहे. 20-25 वयोगटातली पण मुलं मुली हल्ली ट्रीटमेंटसाठी येतात. C5, C6, C6-7 मानेमध्ये आणि खालती कमरेमध्ये L4, L5, L5-S1 कॉमन आहे जिथं स्पॉन्डिलोसिस होतं. सुरुवातीला फक्त अवघडतं, इथं दुखतं आणि नंतर कालांतराने हळूहळू ते दुखणं हातात पायात पसरतं. उत्कृष्ट उपचार होतं आणि वय कमी असल्याने रिझल्ट फार चांगले येतात. मेन म्हणजे आम्ही त्या मणक्याच्या तिथून ती झीज कमी करणार ॲक्युपंक्चरने, त्याच्यामुळं तो मुळापासून आपण बरं करू शकतो. नाही तर पेन किलिंग सारखा पण टेम्पररी दाबत नाहीये. एक कपिंग म्हणून ट्रीटमेंट असते, रक्तमोक्षण. तर हे अशा फ्रेश केसेसमध्ये खूप प्रभावी असतं. त्याच्यामध्ये पण आम्ही कप्स पण प्रत्येक पेशंटला नवीन वापरतो आणि निडल्स पण निर्जंतुक असतात, त्याच्यामुळं त्याचं काही घाबरण्याचं कारण नाही आणि उत्कृष्ट रिझल्ट येतात. पेनलेस होण्यासाठी थोडं आम्ही नंबिंग एजंट लावून ते करतो. आम्ही पाहतो की रुग्णांना कमीत कमी वेदना व्हाव्या आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा. म्हणजे अगदी सुरक्षित असे उपचार आपल्याकडे मिळतात. नक्कीच. डॉक्टर, आपण सांगितलं की आपण मणक्याची झीज थांबवता, मणक्याची शस्त्रक्रिया थांबवता येते का ॲक्युपंक्चरमुळे? मणक्यांचे मला सांगायला आनंद होतो की आठवड्याभरामध्ये निदान 80 ते 100 रुग्ण तरी माझ्याकडे मणक्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी येतात. कारण की मणक्यांचं ऑपरेशन म्हणजे ज्यावेळेला आपण कट करणार किंवा जे काही करणार ते रुग्णांना नकोसं असतं की ऑपरेशन कसं टाळता येईल. आणि इवन मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे तर आम्ही पण हे आधी पाहायचो की मी पेन फिजिशियन आहे, ते आपल्याला ऑपरेशन कसं टाळता येईल, तुम्ही व्यायाम करा किंवा हे करा. तर पण हाताबाहेर थोडी गोष्ट गेल्यानंतर ऑपरेशनची पाळी येते. तर ॲक्युपंक्चरमध्ये ऑपरेशन प्रमाणेच जिथं डिस्कची स्वेलिंग आलेली आहे तिथं आम्ही उपचार देतो, जेणेकरून ही जी सूज आहे इडिमा
डिस्कला जी स्वेलिंग आली ती कमी होते. रुग्ण म्हणतात मला स्लिप डिस्क झाली, गादीच बाहेर निघाली, ती आत कशी जाईल? तर एक लक्षात घ्या, हा चुकीचा शब्द आहे. गादी जागेवरच असते. तुमच्या बोटाला मार लागला, असा फुगला म्हणजे हा नाही की हड्डी इकडे तिकडे गेली, हाड तर जागेवरच आहे, फक्त सूज आली. तर तशीच ती गादीला सूज आलेली असते, ती ॲक्युपंक्चरने ओसरते आणि रिझल्टंट जर तुमच्या मणक्यामध्ये इथं नस दबली, हा पाय दुखतो, मुंग्या येतात, बधीरपणा आहे किंवा पायाला लटका पडला, तर इथून जो उपचार आम्ही करतो त्याने हा ताकद पायामध्ये यायला मदत होते. अगदी माझ्याकडे म्हणजे मणक्यांचे केसेस एवढे उत्कृष्ट आहेत. सध्या माझ्याकडे मला पण आश्चर्य वाटतं, एक 2.7 मिलीमीटर एवढंच कॉर्ड साईज उरलेली एक रुग्ण आहे आपल्या पुण्याच्या चिंचवडच्या तिकडचे. तर त्यांना 10 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये ते मला पूर्ण असा फिरून दाखवत आहेत, चालून दाखवत आहेत. डॉक्टर मला हे शक्य नव्हतं एवढं, मलाही आश्चर्य वाटतं एवढं कमी असताना कसं झालं. एक पनवेलला केस होती, त्याला 2-3दा लंबर स्पाईन म्हणजे लंबर पंक्चर दिलं म्हणजे पेन किलिंग कमी करायला, पण त्याला डॉक्टरने सांगितलं नेहमी नाही करता येणार. माझ्याकडे तो बरा झाला, पुणे मुंबई प्रवास करतोय. अगदीच. ॲक्युपंक्चर इतर कोणत्या कोणत्या आजारांवर परिणामकारक ठरतं हे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, पण आता इथे वेळ झालेली आहे एका लहानशा विश्रांतीची. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी24 तास. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहताय हितगुज आणि आजचा आपला विषय आहे मेंदू, मणका, गुडघ्यांवर विना औषध ॲक्युपंक्चर. ज्याबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहे डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया सर. सर, आपल्या विषयातच आहे गुडघ्यांवर विना औषध ॲक्युपंक्चर. हे उपचार कसे असतात आणि सोबतच फ्रोझन शोल्डरवर आपण कशा पद्धतीने उपचार करतो? गुडघेदुखी कसं आहे, हल्ली लोकांना वाटतं रोग आहे, ऍक्च्युअल झीज प्रत्येकाच्या गुडघ्यात होत असते. रुग्ण म्हणतात गॅप कमी झाला, त्याच्यात लुब्रिकेशन कमी झालं. ॲक्युपंक्चरच्या साहाय्याने गुडघ्यातील जी सूज आहे ती कमी करायला चांगली मदत होते, जेणेकरून आतले ज्या पेशी आहेत ज्या ऑइल तयार करतात, सायनोव्हेल सेल, तर त्याच्याने ते वंगण तयार व्हायला मदत होते. सूज कमी झाली की वंगण तयार होतं. पण हे सांगायला सोपं आहे. लेडीजमध्ये गुडघेदुखी असेल तर पॉईंट्स वेगळे असतील आमचे, लहानग्या मुलामध्ये पडल्यामुळं जर असेल वेगळे पॉईंट्स असतील. गुडघेदुखीचे स्टेजेस असतात 1, 2, 3. जेवढी अर्ली स्टेजमध्ये तुम्ही येणार फटाफट रिझल्ट येतील आणि जवळपास पूर्ण चांगले रिझल्ट येऊ शकतात. फ्रोझन शोल्डरमध्ये खांदा वरच जात नाही आणि खूप दुखतो. तर अशी माझ्याकडे एक ठाण्याला महिला रुग्ण होती, तिला ऑर्थोस्कोपी करायला सांगितली होती. त्याच्यानंतर ते म्हणले की नको, शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर ॲक्युपंक्चर करू, आणि 10 दिवसातच त्याचा हात वर जायला लागला, दुखणं कमी झालं. तर ते म्हणले डॉक्टर तुमचं जे प्रचार थोडं कमी पडतं. म्हटलं प्रचार तुम्हाच लोकांच्या माध्यमातून होणार. तर असे अनेक पेशंट गुडघेदुखी आणि कंबरदुखी आपलं फ्रोझन शोल्डर आणि तसंसोबत टेनिस एल्बोचे पण कमी केलेले आहे. खरं तर डॉक्टर, निरोगी आयुष्यासाठी मैदानी खेळ खेळणं अत्यंत आवश्यक असतं, पण या खेळांदरम्यान ज्या इंजुरी होतात, जखमा होतात, त्या कदाचित आयुष्यभर हे दुखणं त्रासदायी ठरू शकतं. स्पोर्ट इंजुरीजवर ॲक्युपंक्चर कसं काम करतं? स्पोर्ट्स इंजुरीज, मोठे दिग्गज असो, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, त्याच्यानंतर झहीर खान, बरेच लोकांना आपण ते कपचे असे मार्क बघितलेत. तर ते कपिंग ट्रीटमेंट आहे आणि अनेक लोकांनी ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट घेतलंय. त्यापैकी बऱ्याच लोकांनी आमच्याकडे पण ट्रीटमेंट घेतलेलं आहे. माझं शिवाजी पार्कच्या बाजूलाच दादरला क्लिनिक आहे. MCAचे जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुलं येतात, रणजीचे प्लेयर येतात, हे अनेक पेशंट्स आहेत माझे आणि उत्कृष्ट रिझल्ट आहेत. जर आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला आपल्याकडून मार्गदर्शन हवं असेल किंवा उपचार करून घ्यायचे असतील तर आपल्या रुग्णालयाविषयी काय माहिती सांगाल? आम्हाला जर तुम्हाला शोधायचं आहे तर हल्ली इंटरनेट एकदम सोपं आहे. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर युट्यूबला सर्च करा किंवा गुगल मॅपला सर्च करा, तुम्हाला पत्ताही मिळेल आणि पूर्ण माहिती मिळेल. आणि रुग्णांचे अभिप्राय तर भरपूर आहेत, त्याच्यावर आजार आहेत. तुम्ही माझे पण बरेच व्हिडिओ त्याच्यामध्ये पाहू शकता. ॲक्युप्रेशर, डोकेदुखीसाठी कुठलं, मळमळीसाठी कुठलं पॉईंट दाबायचं, सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, फार विस्तृत आहे. अगदीच. आणि आपण स्क्रीनवर सुद्धा सरांच्या रुग्णालयाचे म्हणजे वेगवेगळ्या सेंटरचे आपण संपर्क क्रमांक पाहू शकता आणि त्याद्वारे आपण नक्कीच सरांशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडून ॲक्युपंक्चर उपचार करून घेऊ शकता. सर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी24 तास.